शहाजीराजे भोसले यांची होदेगिरी कर्नाटक येथील समाधी 1956ला केंद्रीय मंत्रिमंडळात असलेले कृषी मंत्री श्री पंजाबराव शामराव देशमुख यांची काय महान कामगिरी आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून इतिहासप्रेमींनी जरूर ऐकावे। नमस्कार मंडळी, मी हनुमंत बोराटे गडकोटाचे भ्रमण या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करत आहे। आज या छोटेखानी व्हिडिओमध्ये इतिहासप्रेमींनो एक अपरिचित ऐतिहासिक घटना मी तुम्हाला सांगणार आहे। ती अशी की स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची जी कर्नाटकामध्ये समाधी आहे ती कोणत्या महान व्यक्तीमुळे आज ती सुरक्षित राहिलेली आहे किंवा आज ती आपणाला पाहता येते। तरी इतिहासप्रेमींना नम्र विनंती आहे, जर तुम्ही पहिला प्रथम चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। अधिक वेळ न घेता मी त्या अपरिचित घटनेला सुरुवात करत आहे। ज्यावेळी स्थानिक लोकांची म्हणजे शहाजीराजे ज्या वेळेला बंगलोरला होते त्यावेळेला स्थानिक लोकांची अशी तक्रार आली की रानडुकरे वगैरे जे हिंस्र प्राणी आहेत त्यांच्यापासून पिकाची प्रचंड मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे। म्हणून शहाजी राजांनी होदेगिरीच्या जंगलात एक आपली टीम, आताच्या भाषेमध्ये एक टीम त्यांनी निर्माण केली आणि काय केलं, त्यांनी शिकारीला निघाले। परंतु दुर्दैव असं की जाळीमध्ये त्यांच्या घोड्याचा पाय अडकल्यानंतर तो घोडा खाली पडला। परत त्या ठिकाणी तसाच तो घोडा पुढे जात असताना शहाजी राजांचा पाय रेकिबीमध्ये जो अडकला होता ते तसेच फरफटत गेले, बेशुद्ध झाले आणि त्यांचा त्यातच मृत्यू झाला। ती तारीख होती 23 जानेवारी 1664। त्यानंतर त्यांची समाधी त्यांचे पुत्र विकोजीराजे यांनी बांधली। परंतु त्या ठिकाणी कुठलीच कार्यवाही झाली नाही। नंतर ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये काय समजला, नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये जे कृषी मंत्री होते, केंद्रीय कृषी मंत्री माननीय श्री पंजाबराव शामराव देशमुख अमरावतीचे, ते म्हणाले स्वराज्य संकल्पक छत्रपती शिवरायांचे वडील यांची समाधीला भेट द्यायला आपण कर्नाटकामध्ये जाऊया। ही समाधी कुठे होती? होदेगिरीला आहे। मग ते तिथे गेल्यानंतर त्यांनी जे दृश्य पाहिलं ते अतिशय विदारक दृश्य होतं। तिथं शेळ्या, मेंढ्या, डुकरे अशी संपूर्ण आणि झाडे वाढलेली होती, अशी संपूर्ण दुर्दशा त्या समाधीची पाहिल्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी 1000 रुपयाचा चेक देऊन संपूर्ण जी समाधीच्या आतील झाडी वगैरे जी आहे ती साफ करण्यास सांगितले। एवढंच नव्हे तर पंजाबराव देशमुख यांनी समाधीसाठी 18,000 रुपयांचा निधी मंजूर केला। दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी केंद्रीय पुरातत्व खात्याला आदेश देऊन ती जमीन संपादन करायला लावली आणि 60x60x3 असे पूर्णपणे कंपाऊंड बांधून घेतले आणि ह्या समाधीची कमीत कमी जागा जी आज आपल्याला पाहायला मिळते एवढी ती मंत्री श्री पंजाबराव देशमुख यांच्या अथक प्रयत्नाने ती शहाजी राजांच्या समाधीची जागा आणि कंपाऊंड आज आपण पाहतो आहोत। असं छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांना आमचा मानाचा मुजरा, तसेच ही जागा संपादित केल्याबद्दल आणि त्या समाधीची दुरावस्था नाहीशी केल्याबद्दल त्यावेळेचे केंद्रीय कृषी मंत्री श्री पंजाबराव शामराव देशमुख यांना सुद्धा आमचा